हाय हॅलो नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मस्तपैकी आज साबुदाण्याची वड्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. आणि तर चला मग आत्ता साबुदाण्याचे वडे बनवायला सुरुवात करूया. रात्री मी साबुदाणा भिजत ठेवला होता आणि आत्ता सकाळी बघू शकता एकदम मस्तपैकी सुटसुटीत मोकळा फटाचा साबुदाणा भिजून तयार आहे. बिलकुल असा ओला जरा सुद्धा नाही आणि मस्त परफेक्ट असा साबुदाणा भिजून तयार आहे. पण तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे, ते म्हणजे की आपण माहीत आहे पहिलं कसं असायचं, साबुदाणा उपासालाच बनायचा, आधीमध्ये कधीही बनायचा नाही आणि उपास पकडणारा फक्त तो साबुदाणा खायचा, बाकी कुणाला नाही. पण लहान लेकरं जे असतील ना ते कसे करायचे, मी सुद्धा बऱ्याच वेळा लहानपणी असं केलेलं आहे की मला पण खायचं आहे. आमच्या घरामध्ये उपास माझे पप्पा पकडायचे, एक दिवस गुरुवारी ते उपास पकडायचे आणि उपास पकडल्यानंतर मग साबुदाणे बनवायचे किंवा वडे म्हणा किंवा फराळीचं काही जर जे काय बनवलं असेल ते, तर मग मम्मीला आमच्या माहीत असायचं की उपास पकडला की सगळेजण लेकरं खाणार आहेत म्हणून त्यासाठी ती जास्तच बनवायची आणि म्हणायची नाही फक्त बापापुरतं बनवले, तुम्हाला नाही देणार, का तर तुम्हाला उपास नाही. तर आम्ही सगळ्यांनी म्हणायचं की नाही आम्हाला पण उपास पकडायचा आहे, का तर खाईपर्यंत आम्ही म्हणायचं आणि मग साबुदाणा वगैरे आम्ही खायचा आणि नंतर जेवण पण खायचं. आणि पहिलं असंच असायचं, पण उपासाला साबुदाणा बनायचा किंवा फराळीचं, बाकी इतर टाईम बनायचं नाही. पण आता उपास तापास काही नाही, कधी पण काही बनवतो आणि कधी पण काही पण खातो आपण, असं झालेलं आहे. तर ठीक आहे, तुमचं सुद्धा लहानपणी असंच केलं असेल, तुम्ही खाण्यासाठी बराच वेळा उपास पकडला असेल, तुम्ही साबुदाणा खाण्यासाठी किंवा साबुदाण्याचे वडे खाण्यासाठी किंवा इतर काही फराळीचं खाण्यासाठी उपास पकडला असेल. तर मला असं वाटत नाही की बाय चान्स कुणीतरी एखाद्या जणांनी केलं नसेल, पण बऱ्याच जणांनी हे केलेलंच आहे लहानपणी. तर कुणी कुणी केलेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ठीक आहे, चला मग आता आपण रेसिपी बघूया. मी साबुदाण्याचे वडे कसे बनवणार आहे. एकदम चविष्ट असे साबुदाण्याचे वडे बनवतात आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट बनणार आहेत, एकदम साध्या सोप्या उपायाने. आणि खूप जास्त आपल्याला मसाले वगैरे तर टाकायचेच नाही. तर काय काय टाकायचं ते बघूया. तर इथं साबुदाणा बारक्या पातेल्यात होता, त्यासाठी बसत नव्हता, त्यासाठी मोठ्या पातेल्यात मी टाकलेला आहे साबुदाणा. त्याचबरोबर शिजवलेले बटाटे टाकल्यात आणि एक वाटीभर जाडसर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्याचबरोबर हिरवी मिरचीची चटणी टाकायची. चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जर तुम्हाला चटणी टाकायची नसेल तर तुम्ही मिरच्या एकदम बारीक बारीक अशा कापून सुद्धा टाकू शकता. शिवाय जर तुम्हाला लाल चटणी टाकायची असेल तर तुम्ही लाल चटणीसुद्धा टाकू शकता. तर हे बघा, पण लाल चटणी टाकताना त्याच्यामध्ये दुसरे गरम मसाले वगैरे काही नसायला पाहिजे, प्लेन फक्त लाल चटणी असायला पाहिजे. ही तुम्ही लक्ष देऊन करा. आणि मुठभर मग हिरवी कोथिंबीर टाकलेली मस्तपैकी बारीक कापून, जेणेकरून चवसुद्धा चांगली लागेल आणि कलरसुद्धा छान येईल. जर बरेच जण उपासामध्ये कोथिंबीर वगैरे खात नसतील तर काय हरकत नाही, नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण सगळं आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी सेंदो मीठ टाकणार आहे, का तर मी दररोज जेवणामध्ये तेच वापरते. तुम्ही दुसरं व्हाईट मीठसुद्धा टाकू शकताय. तर आता हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जर थोडंसं कमी पडलं तर आपल्याला म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं आहे. एकदम असं सुकं जर झालं ना तर थोडंसं पाणी टाकायचं. मी सुद्धा अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. मिक्सरचं भांडं विसरून चटणीचं जे भांडं होतं ना वाटलेली, तर ते थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे, बघू शकताय, अर्धी वाटी अंदाजानुसार. आणि आता चमच्याने न मिक्स करता हाताने मस्तपैकी मिक्स करायचं. चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही. आणि जे बटाटे मोठे आहेत ना त्याच्यासुद्धा व्यवस्थित सगळं मॅश झालं पाहिजे असं मिक्स करायचं आहे. तर मिक्स पूर्णपणे करते आणि तुम्हाला दाखवते मिश्रण कसं तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मसाले बिलकुल टाकलेले नाहीत, हे सुद्धा लक्षात करायचं आहे, का तर उपासासाठी बनवतो आहे आपण. आमच्या घरात कोणालाही उपास नाही, पण साबुदाणा फराळीचं किंवा साबुदाण्याचे वडे रविवार म्हटलं ना काहीतरी चटपटीत असं खायला लागतं. आणि शिवाय आज एकादश आहे, बऱ्याच जणांनी उपास पकडले असतील तर तुम्ही उपासासुद्धा बनवून खाऊ शकताय. पण आमच्यात उपास नाही आहे तरीसुद्धा मी सगळेजण साबुदाण्याचे वडे खाणार आहोत. त्याचबरोबर नंतर मी जेवण बनवणार आहे, पण आत्ता वडे बनवते, ठीक आहे. तर हे बघा, मिश्रण मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मस्तपैकी असं तयार झालं आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि गोल गोल जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला छोटे मोठे वडे करू शकता. शिवाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणता पण वड्याला आकारसुद्धा देऊ शकताय. तर मी असे छोटे छोटे वडे करणार आहे. जेव्हा तुम्ही फ्राय करताल ना आणि खाचाल तेव्हा तुम्हाला ह्याची चव तर कळणारच आहे. शिवाय बरेच जण वडे बनवतात, पण सगळ्यांची पद्धत वडे बनवण्याची वेगळी आहे. बरेच जण ह्याच्यामध्ये जिरे वगैरे सुद्धा टाकतात, तिळच टाकतात. मी सुद्धा तीळ टाकते, पांढरे तीळ, पण आता टाकलेले नाहीत. कधी कधी तीळसुद्धा टाकून बनवते. तर तुम्ही सुद्धा काय काय टाकता साबुदाण्याच्या वड्यामध्ये, तुम्ही जर तर काय काय टाकताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय साबुदाण्याच्या वड्यासोबत तुम्ही काय खाताय ते सुद्धा नक्की सांगा. मी काय खाणार आहे ते सांगते, जेणेकरून साबुदाण्याच्या वड्याची चव आणखीन दुप्पट तिप्पट होईल. तर नंतर तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी आपण साबुदाण्याचे वडे फ्राय तर करूया. तर इथं तेलसुद्धा मस्तपैकी असं गरम झालेलं आहे.
आणि खूप जास्त एकदम असं कडक गरम करायचं नाही, नाही तर मग वडे आपले लगेच करपतील, वरतून करपतील आणि मध्ये कच्चेच राहतील. तर खूप जास्त गरम तर नाही करायचं, तेल व्यवस्थित असं गरम झाले. आणि आता चला वडे फ्राय करून घेऊया. दोन्ही साईडनं मस्त खरपूस लालसर असे वडे आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्हाला जास्त जर कडक वाटत असतील, पाहिजे असतील तर तुम्ही जास्त कडक करू शकताय, किंवा कमी पाहिजे असतील मीडियम तर मीडियमसुद्धा करू शकताय. माझ्या स्नेहाला खूप जास्त वडे कडक आवडतात, सचिनला पण कडक आवडतात, पण स्वप्नीला जास्त कडक वडे आवडत नाही आहेत. तर दोघाला जसे पाहिजे तसे वेगवेगळे मी फ्राय असं करून देते आणि फ्राय झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. लगेच वडे टाकल्या लगेच त्याच्यामध्ये झारणं उलताना जे काय आपण ज्याने पलटी करतो ना ते त्यात लगेच घालायचं नाही, तर लगेच वडे तुटून जातात. तर थोडंसं थांबायचं, अर्धा 1 मिनटं थांबायचं आहे. आणि वडे जेव्हा आपली जागा सोडतील आणि थोडेसे वरती येतील ना तेव्हा आपल्याला पलटी करायची. हे बघू शकता, करपलेले तर बिलकुल नाहीत वडे आणि आपोआप वरती आल्यात. लगेच मी काय केलं, पलटी करून घेतल्यात. हे बघा, एकदम मस्तपैकी असे वडे तयार झालेले आहेत. आणि मग एकदा जर वडे पहिल्यांदा आपण टाकले आणि लगेच हलवले ना तर ते चिटकतात, आणि मग दुसऱ्या टाईमसुद्धा दुसरे वडे टाकले की परत ते चिटकतात, असं होतं. तर छोटीशी टीप आहे पण खूप महत्त्वाची आहे. तर चला मस्तपैकी अशा कडक एकदम मस्तपैकी आपल्याला वडे फ्राय करायचे आहेत. आणि स्नेहाने स्वप्नीलला दोघाला मी काय केलं, कपड्यांच्या घड्या घालायला लावले. थोडेसे कपडे होते आणि म्हणलं चला दोघांचे आपापले कपडे जे आहे ते काढा आणि घड्या करा, तो पण मी वडे बनवते. तर थोडेसे वडे बनवून घेते आणि मग नंतर दोघाला खायला देते. तर सगळे असेच वडे मी आता थोडे थोडे करून फ्राय करणार आहे. सगळे एकदाच नाही करणार, पण जेवढे लागते तेवढे आता करणार आहे. आणि बाकीचे पीठ मी तसं ठेवून देईन फ्रीजमध्ये, नंतर लागतील तसे करायचे. टिश्यू पेपरवरती मी वडे काढले, जेणेकरून थोडंसं जे तेल असेल तर ते सुद्धा टिश्यू पेपरला लागून जाईल आणि वडे एकदम सुके कोरडे असे बनतील. तर बघू शकता वडे बघताच तोंडाला पाणी सुटून असे वडे तयार झालेत. आणखीन थोडेसे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघू शकताय मस्तपैकी असे परत भरून असे वडे तयार झाल्यात. हे बघा, स्नेहाच्या आणि स्वप्नीलच्या कपड्याच्या घड्या घालेपर्यंत मी एवढे सगळे वडे बनवलेत. आणि एक तोडून बघितला, एकदम मस्तपैकी असे वडे तयार झालेत. मला सुद्धा एक वडा तोडून दाखवते. एक हातात फोन पकडला आहे आणि एक हाताने वडा तोडते. मला पोळाईसुद्धा लागले हाताला वडा तोडताना. बघितला ना, एकदम गरमागरम असं मस्तपैकी वडा तयार झालेला आहे. सगळे तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने वडे बनवते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच जणांची वेगळी पद्धत तर असतेच, पण तुम्ही अशा पद्धतीने बनवता की वेगळ्या ते सांगा मला. इथं एकदम मस्तपैकी असं घट्ट दही आहे जे घरी बनवलेलं आहे. ते दही घ्यायचं आहे, वाटी भरून त्याच्यावरती थोडीशी साखर टाकायची आणि गोड दही आणि साबुदाण्याचे वडे. एकदा खाऊन बघा, चव अशी भन्नाट लागते ना. आणि तुम्ही बऱ्याच वेळा बाहेर साबुदाण्याचे वडे आणि दहीसुद्धा खाल्लं असेल तर घरी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता मी सुद्धा खाते, एवढं बनवते आणि बनवल्यानंतर खाते. मला शिवाय नंतर जेवणसुद्धा बनवायचं आहे. तर पप्पाची 4-5 दिवसापासून तब्येत खराब होती, ते ॲडमिट होते. आणि आता 2-3 दिवस झाले त्यांना घरी आणलं आहे आणि आता तब्येत एकदम मस्तपैकी आहे. तर आता हे बघू शकताय आमच्या घरी आल्यात आणि ह्या दोघांचा धिंगाणा चालू झाला. दोघं ना एकमेकाशिवाय असे एकदम जरासुद्धा असे शांत बसून बोलत नाहीत किंवा काय नाही, इतकं असे एकामेकाला चिडवत राहतात. आणि मग पप्पा त्याला इतकं लेक्चर देतात की बरंचसं लेक्चर देतात की माझ्या टायमाला मी असं होतो, ते करत होतो, हे करत होतो, हे खात होतो, ते पचत होतं, आणि तुला हे खायला नको, ते खायला नको. पोरांसोरांनी तरण्या ताट्या पोरांनी काय काय खायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, बरंचसं काय त्याला लेक्चर देतात. आणि मग दोघांचं चालू होतं. पण इतकी मस्ती करतात, त्या स्वप्नीला कितीतरी वेळा म्हणते, जे म्हणतात ते ऐकून घेत जा, हो म्हणत जा. तर तिथं ऐकून तरी घेतं आहे, पण म्हणतो माझ्याशिवाय त्यांना जास्त कोणी हसवतच नाही आहे आणि मला त्यांना हसवायला चिडवायला मजा येते. आणि पप्पाला बी त्याशिवाय जमत नाही. खाली किंवा शिकायचं रे. पाणी येते बघा, हे बघा, हे बघा.
स्नेहा बटाट्याचे भजे बनवती, पण पाऊस आला म्हणून बटाट्याचे भजे बनवायला लागली. पण भजे बनवताच पाऊस पण निघून गेला, पण भजे बनवायचे चालू आहेत. बघितलं का एवढा जोराने पाऊस येतो आमच्यात. तिथे मी मस्तपैकी अशी पनीरची भाजी बनवली आणि स्नेहा भजे बनवती. त्या दिवशी खिचडी खाल्ली, खिचडीचं माहित नाही पण भजे चांगले झालेत आहे ना. मीठ लावलंय, मिरचीला कट मारायला पाहिजे आणि तळायला पाहिजे.